नमस्ते. आपण आलो आहोत रंकाळा या परिसरामध्ये खनिवार सेवा मंडळ इथं. तर आपण जाणून घेतोय यांच्याकडून प्रतिक्रिया की यांना भविष्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये हे जे नागरिक आहेत तो भविष्यात जो नगरसेवक निवडून देणार आहे तो कसा असावा या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेतोय. आमच्या दर्शकांना आपली ओळख सांगून त्या संदर्भात प्रतिक्रिया आपण द्यावी. नमस्ते. मी इंद्रजित भीमराव साळोगे, सामाजिक कार्यकर्ता आहे. गेली बरेच वर्षे विविध मंडळांच्या माध्यमातून मी कामात असतो. तुम्ही विचारलेला प्रश्न एकदम बरोबर आहे. आता सोशल मीडिया किंवा विविध ह्याच्यामधून लोक जागरूक झालेले आहेत. माझं असं प्रामाणिक मत आहे, ज्या संस्था स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी आहेत मुळात त्या उमेदवाराला त्यांचे प्रश्न का असतात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपण जिथं निवडलो त्या संस्थेचे लोकांच्या गरजे प्रश्न काय, म्हणजे आपल्या मूलभूत गरजा, गटर, पाणी, रस्ता, भागाची साफसफाई, त्या वॉर्डाची स्वच्छता, त्या वार्डातल्या नागरिकांची महापालिकेशी संलग्न असणारे प्रश्न, ह्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला तो लोकप्रतिनिधी आपण तिथं त्यांना पोहोचवतो. मग तो जो उमेदवार त्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला उभारणारा जो नागरिक आहे, आपण मतदान करताना माझी एक माफक अपेक्षा त्यांना ते पाहिलं पाहिजे की त्याची त्याला जाण आहे का, त्याला त्याची माहिती आहे का, त्याचं शिक्षण किती आहे, त्याच्या मागचं त्यांचं सामाजिक बॅकग्राऊंड का. नाही तर आता दिवसेंदिवस बरेच चालले, म्हणजे वर्षानुवर्ष मला आता माझं वय 45, मला मतदान अधिकार 18, म्हणजे 2000 सालापासून मी बघतोय 30 उमेदवार, भाऊ बहीण त्यांची वहिनी, म्हणजे नेत्यांचे वारसदार, नवीन माणसाने यायचंच नाही. म्हणजे किती वर्षे हे लोकांनी हे करायचं, 30 पिढी मी हे का असं तुम्ही अगदी वरच्या दिल्ली ते गल्लीपर्यंत बघितलं तर हेच राजकारण चालू आहे. मग सामाजिक प्रश्नाची जाणीव असणारी आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारी यंग जनरेशन, कॉमन मॅन, ज्यांच्याकडे पैसा नाही खरं काय, आणि सर्वसामान्य माणसं ही कधी पुढे येणार. लोकांनी, माझी कळकळी इच्छा आहे की ह्या लोकांनी ह्यांना संधी दिली पाहिजे. सर्वसामान्य माणूस म्हणजे काय की तो आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये उभारणारा माणूस हा लोकांना सहज भेटला पाहिजे, तो सहज उपलब्ध झाला पाहिजे, त्या भागात ते दिसला पाहिजे. कारण आता बघतोय आम्ही बऱ्याचले नगरसेवक किंवा मोठे मोठे लोक असे, यांच्या घराच्या पार्किंग 2 मजली, त्याच्यानंतर मग खाली CCTV, मग बेल वाजवायची, मग वरनं बघणार ते कोण आले, मग त्याला बोलवायचं का नाही. लोक जाणार कोणाकडे, काहीतरी त्यांचे प्रश्न असतील महापालिकेसंदर्भात, इतर संदर्भात, नगरसेवकाला भेटायचं म्हणल्यानंतर ती व्यक्ती कशी पाहिजे. थोडक्यात कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. तुम्ही सर्वसामान्य माणसाला निवडून द्या, तो तुमच्या प्रश्नाला तुम्ही त्याला हक्काने विचारू शकताय, साहेब म्हणायची गरज नाही, तुम्ही त्याला बोलवून आणू शकताय. त्यामुळे अशा पद्धतीनं खरोखर लोकांनी मतदान केलं तर एक चांगली टीम प्रशासनापुढे येईल. ज्या टीमला खरोखर काम करायचं आहे ते काम करत असताना त्यांना आपलं सामाजिक जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे. आपल्या कुटुंबाने आपलं सगळं सांभाळत असताना आपण हे लोकांनी निवडून दिलेलं अपेक्षा वज्ज करत असताना आपण काम केलं पाहिजे, त्या कामाची त्यांना माहिती पाहिजे. अशी लोक खरोखर जर निवडून आलीत तर अतिशय चांगले आपलं इथं प्रशासन होईल. महिलांना 40% 50% आरक्षण आहे, तर दुर्दैवाच किती महिला पुढे येतात, किती महिला पुढे येतात सांगा. काल आरक्षण सोडवत होती यांची जिल्हा परिषदवाल्यांची बरीच लोक होती, त्यात 50% महिलांना आरक्षण मिळाले, तर त्या सभागृहात 10 सुद्धा महिला नव्हते त्या सोडतीची चिन्ह बघायला. म्हणजे आपण आरक्षण दिले, सगळं केलं चांगलं, तर महिलांना आपण ऍक्टिव्ह केलं पाहिजे, महिलांना या प्रक्रियेत आणलं पाहिजे, पुढे केलं पाहिजे. नाहीतर स्वतःला संधी मिळाली नाही की बायकोला उभं करायचं, बायको नसेल तर सुनेला उभं करायचं, त्यांना तिची काय माहिती काही नाही. म्हणजे मला काय म्हणायचं थोडक्यात, ज्यासाठी ते सरकारनं काहीतरी धोरणं आखले, ते धोरणं आखण्याचा काहीतरी उद्देश आहे ना, कशासाठी आखले असेल त्याचं ते त्या पद्धतीने अंमलात येऊ दे. ह्यासाठी सर्वात महत्त्वाचं नागरिकांनी जागा झालं पाहिजे. मतदान करताना माझं आव्हान आहे की तुम्ही त्या पद्धतीने मतदान करा. आता तर 4 प्रभागाचा एक वॉर्ड आहे, म्हणजे जवळजवळ 20-25 हजार मतदारसंघाचा एक प्रभाग होणार आहे. ह्या प्रभागात तुम्हाला 4 ऑप्शन आहेत, भली मोठी रांग आहे. खरं तुम्ही मतदान करताना विचार करून करा, सर्वसामान्य लोक कशी निवडून येतील हे जर तुम्ही केलं तर खरोखर तुम्हाला सांगतो बाकीच्या भ्रष्टाचाराला प्रशासनावर पण वचक येईल, तुमच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने जाग उठेल. मी हे सांगण्याचं कारण मी स्वतः 10 वर्षापूर्वी इलेक्शन लढवलेले, सर्वसामान्य माणूस इलेक्शन लढवले, ह्या वर्षी सुद्धा उभारणार आहे मी उभारणार आहे इलेक्शनला, किंवा मला इलेक्शन लढवायचे म्हणून हे बोलायचं नाही. तर मला असं वाटतंय की खरोखर लोकांनी विचार करून मतदान करावं. कोण ती तुम्ही जी मतदान करणारी व्यक्ती आहे ती खरोखर तुम्हाला तुमच्या माहितीतली आहे का, ती रस्त्यावर तुम्हाला सामाजिक कार्यात दिसते का, तुम्हाला असं वाटतं का की बाबा या व्यक्तीला मग मतदान केलं तर आपल्याला आपल्या गरजा किंवा आपले प्रश्न ही व्यक्ती सोडवतील. अशा पद्धतीने वैयक्तिक विचार करून आता पक्षपाती इलेक्शन करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. तर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की बाबा गल्लीतल्या इलेक्शनला दिल्लीतला पक्ष काय करू शकत नाही. इलेक्शन होणार पक्षपातीवर, पक्षाच्या लेवलला वरचे मोठे फंड्स येतील, सगळे येतील, ती डेव्हलपमेंट होईल. गल्लीतल्या लोकांना, वॉर्डमधल्या लोकांना जवळीक साधणारा तुम्ही माणूस निवडावा, अशी मला विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे. तुम्ही कोणत्या प्रभागामधून उत्सुक आहे?
मी प्रभाग क्रमांक 10, म्हणजे आता हा प्रभाग जवळजवळ आमच्या रायलक्ष्मी नगरपासून शिवाजी पेठ, मरगाई गल्ली, अवचित पीर, म्हणजे कोल्हापूरच्या ह्या प्रभागातल्या सगळ्या नामवंत तालीम मंडळी, खंडोबा तालीम, वेताळ तालीम, फिरंगाई तालीम, अवचित पीर, शहाजी कॉलनी, इकडचा आमचा गंजीमाजा परिसर, रायलक्ष्मी नगर परिसर, सरनाईक कॉलनी, अशा सगळ्या मोठ्या कॉलन्या, जुना रांगडा भाग आणि उपनगराचा थोडासा भाग, अशी मोठी संख्या असलेला भाग आपला 25,000 मतदारसंघाचा जो एक 10 नंबर प्रभाग आहे. आता मी माझ्या दर्शकासाठी एक गोष्ट सांगेन की माझा आणि तुमचा परिचय नाही आहे आणि सडनली मी इथं आल्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात एक प्रतिक्रिया म्हणजे एक नागरिक म्हणून प्रतिक्रिया घ्यावी या उद्देशाने मी तुमची प्रतिक्रिया घेतली. त्यामध्ये मला बिलकुलही असं माहीत नव्हतं की तुम्ही भविष्यातले उत्सुक उमेदवार आहात आणि मी फक्त तुमच्याकडे बघताना एक प्रतिक्रिया देणारा नागरिक म्हणून बघत होतो. पण तुम्ही ज्या संकल्पना मांडल्या ते अतिशय सत्य आहे. पण तुम्ही जी शेवटी मला जी ओळख दिली तुमची की मी ही उत्सुक आहे, होय 100%. मग हे नैतिकता तुमची होती की तुम्ही ज्या संकल्पना मांडल्या ते भविष्यात नागरिकांनी तुम्हाला संधी दिली तर त्या 100% गोष्टीला जागृत राहणं तुमचं कर्तव्य बनेल. 100% आणि जर तुम्ही कॅमेऱ्यासमोर बोलायचं म्हणून बोललात आणि भविष्यात जर त्या सत्यतेला जी वाक्यरचना तुम्ही वापरल्या, ज्या अपेक्षा नगरसेवकांच्याकडून वापरल्या, ते तुम्ही सभागृहात गेल्यानंतर जर नाही केल्या तर लोकशाहीवरचा विश्वास जेवढा आहे लोकांचा तोही संपला जाईल. मी हे दर्शकांना आणि तुम्हाला का सांगतोय, कारण मी जी भावना तुमच्याकडे एक नागरिक म्हणून मी तुमची प्रतिक्रिया घेत होतो, पण योगायोगाने शेवटी हे लक्षात आलं की तुम्ही हे उत्सुक उमेदवार आहात, म्हणून तुमची ती मोठी जबाबदारी वाढते की फक्त वाक्यरचना करून बोलण्यापेक्षा तुम्ही भविष्यात जर सभागृहात गेला तर ही सत्यता जपली तर लोक तुमच्यासाठी समाधान राहतील आणि लोकशाही बळकट होईल. सर, मी उमेदवार नंतर एक मी नागरिक म्हणून जी तुम्ही माझी पहिली प्रतिक्रिया घेतली, ही नागरिक म्हणून माझी पहिली जबाबदारी आहे की मी कोणाला मतदान करायचं, ही नागरिक म्हणून जबाबदारी आहे. आणि त्यानंतर योगायोगानं जर घडून आला आणि जर आमच्यासारखी माणसं सभागृहात गेली तर त्या भागातला एक नगरसेवक किंवा नेता म्हणून माझी वैयक्तिक अशी जबाबदारी असते की भागातल्या प्रत्येक नागरिकाचं जेवढं जास्तीत जास्त समाधान करता येईल किंवा जेवढं आपल्याला चांगलं करता येईल ते काम पहिलं आपण आपल्या परीने करणार, हे मी तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आता तुम्ही एवढं सगळं स्पष्टीकरण दिलंय, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पक्षाकडून उत्सुक आहात की बाबा हे निवडणूक लढवण्यासाठी? मी मागच्या वर्षी उबाटा पक्षाकडून ही निवडणूक लढवली होती. आता पक्षी पातळीवर इलेक्शन आहेत, उमेदवार पण भरपूर आहेत, ऑप्शन भरपूर आहेत. कोणताही पक्ष मिळू दे, कशा पद्धतीने माझं प्राधान्य माझ्या पक्षासाठी असणार आहे. आजही त्या पक्षाशी मी प्रामाणिक आहे, मला आनंद आहे, मी त्या पक्षाचा सदस्य आहे. परंतु बरेच आता विषय आहेत, कोणताही येऊ दे, खरं मी इलेक्शन 100% यावेळी कॉमन मॅनून इलेक्शन लढवणार आहे. ओपन कॅटेगरी वगैरे अशा कशा पद्धतीने तुम्ही लढणार? मी ओपन मधून इलेक्शन लढवणार आहे. ओबीसी मधून जर मला संधी मिळाली तर ते सुद्धा माझ्या ऑप्शन आहे. माझी बायको सुद्धा सामाजिक क्षेत्रात असते, तिने मागच्याशी स्वतः त्या प्रभागातून इलेक्शन लढवलेलं आहे, ती सुद्धा आहे. तेव्हा माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. धन्यवाद. ओके सर, थँक्यू.